तुमच्या जन्मतारखेवरून जाणून घ्या कसे असणार तुमचे करिअर, कधी मिळणार तुम्हाला यश. जसे की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 28 असेल तर मुळांक याप्रमाणे काढला जाईल. 2 + 8 = 10, म्हणजेच 1 + 0 = 1. तुमचा मुळांक 1 आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक मनुष्याची जन्मतारीख कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतेच. हे ग्रहच व्यक्तीचे भविष्य आणि करिअर देखील ठरवत असतात. आपल्या जन्मतारखेनुसार तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम करिअर क्षेत्र निवडू शकतात, कारण योग्य करिअर निवडूनच तुम्ही यशाचं शिखर गाठू शकतात. तुमची जन्मतारीख एखाद्या विशिष्ट ग्रहाशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे त्या ग्रहांवरूनच ठरते. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 आहे त्यांचा संबंध पूर्ण सूर्याशी असतो. त्यांच्या शिक्षणात सहसा अडथळे येतात. शासन, प्रशासन, वैद्यकीय आणि राजकारण हे क्षेत्र या लोकांना लाभ देते. ज्या क्षेत्रात ते राहतात तिथे ते नेहमीच नेतृत्व करतात. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच यांचे करिअर सुरू होते. यांच्यासाठी उपाय: सूर्याची उपासना केल्याने तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल, किंवा रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्र पठण करा, नक्कीच यश मिळेल. ज्यांची जन्मतारीख महिन्यातील 2, 11, 20 किंवा 29 आहे त्यांचा संबंध चंद्राशी असतो. हे लोक खूप मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण करत असतात. कला, चित्रपट, वैद्यकीय, नौदल, शिक्षक आणि हॉटेल मॅनेजमेंट त्यांना लाभ देतात. ते त्यांच्या सर्व समस्या सोडवतातच. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस विलंब होतो, काहीतरी अडथळे देखील येतात, परंतु कालांतराने सर्व समस्या दूर होतात. यांच्यासाठी उपाय: भगवान शिवाची पूजा करा, यश नक्की मिळेल. ज्यांची जन्मतारीख महिन्यातील 3, 12, 21 किंवा 30 आहे त्यांचा संबंध गुरुशी असतो. हे लोक खूप ज्ञानी मानले जातात, त्यामुळे त्यांची शिक्षण आणि बौद्धिक स्थिती चांगली असते. त्यांना शिक्षण, धर्म, कायदा, प्रसारमाध्यमे आणि सहकार क्षेत्रात लाभ मिळतात. करिअरच्या सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागतो, पण एकदा की यश मिळाले की ते वाढतच जाते. यांच्यासाठी उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी श्रीहरी विष्णूची पूजा करा. ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे ते राहूशी संबंधित आहेत. सहसा त्यांच्या शिक्षणात चढ उतार येतच असतात. ते अभ्यास काहीतरी वेगळे करतात आणि परीक्षेत दुसरेच काहीतरी लिहून येतात. हे लोक संगणक, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ज्योतिष क्षेत्रात चांगले असतात. त्यांची देखील कारकीर्द लहान वयातच सुरू होते, पण करिअरमधील मोठे निर्णय घेताना यांनी सावधगिरी बाळगावी. यांच्यासाठी उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करा. ज्यांची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 आहे त्यांचा संबंध बुधाशी असतो. या लोकांचे शिक्षण मध्यम राहते. त्यांच्यासाठी बँकिंग, विपणन आणि वाणिज्य क्षेत्र चांगले आहे. हे लोक सर्व प्रकारची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. त्यांचे करिअर सुरुवातीला काही वेगळेच राहते, पण नंतर ते त्यांचे करिअर बदलून चांगले स्थान मिळवतात. यांच्यासाठी उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी श्री गणेशाची पूजा करावी. ज्यांची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे त्यांचा संबंध शुक्राशी असतो. ते शिक्षणाच्या बाबतीत खूप बदल करतात. त्यांच्यासाठी चित्रपट माध्यम, औषध, रसायने, दागिने, सौंदर्य, शिक्षक इत्यादी क्षेत्रे चांगली आहेत. यश उशिरा आले तरी करिअर लवकर सुरू होते. उपाय:
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करावी. ज्यांची जन्मतारीख 7, 16 किंवा 25 आहे ते केतूशी संबंधित आहेत. हे लोक शिक्षणाच्या बाबतीत मध्यम आहेत, पण अतिशय हुशार आणि सौजन्यशील असतात. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि तत्त्वज्ञान किंवा प्रवास हे क्षेत्र त्यांच्यासाठी चांगले राहील. त्यांची कारकिर्दीत काही काळ चढउतार येत आहेत, पण काही काळानंतर या लोकांना स्वतःचे काम करायला आवडतील. मग तो व्यवसाय असेल तरी चालेल. उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करा. ज्यांची जन्मतारीख महिन्यातील 8, 17 किंवा 26 आहे त्यांचा संबंध शनीशी असतो. त्यांची शिक्षणाची स्थिती चांगली आहे, मात्र अनेक अडथळ्यांमुळे त्यांचे शिक्षण शक्य होत नाही. बऱ्याचदा विलंबानंतर त्यांना हवे ते शिक्षण मिळते. त्याच्यासाठी कारखाना, उद्योग, लोखंड, कोळसा, शिक्षण, कायद्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. त्यांची कारकीर्द फार लवकर सुरू होते. यांच्यासाठी उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शनिदेवाची मनोभावे पूजा करा. यश नक्की प्राप्त होईल. ज्यांची जन्मतारीख महिन्यातील 9, 18 किंवा 27 आहे त्यांचा संबंध मंगळाशी असतो. त्यांची शैक्षणिक स्थिती मध्यम राहते. सहसा हे लोक काही वेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात. लष्कर, पोलीस, प्रशासन, कारखाना, जमीन आणि मेहनतीचे क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. ते कुठेही राहतात. ते लोकांना त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमती देतात. त्यांची ही कारकीर्द अगदी लहानपणापासूनच सुरू होते. यांच्यासाठी उपाय: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा करा. कोणत्याही जन्मतारखेनुसार भविष्य सांगण्याच्या शास्त्राला अंकशास्त्र असे म्हणतात. संख्यांच्या आधारे भविष्यवाणी इथे करतात. ज्या लोकांची जन्मतारीख 1 अंकी आहे त्यांचा तोच मूळांक असतो. जर जन्मतारीख 2 अंकी असेल तर त्या अंकांना जोडून त्यांची बेरीज करून मूळांक कळू शकतो. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील का, ज्यात तुम्हाला तुमचं भविष्य, करिअर, जन्मांक, शुभ अंक किंवा स्वतःला कसं ओळखायचं, आपलं करिअर आपण कसं निवडायचं, आपलं भविष्य आपण कसं जाणून घ्यायचं, आपल्या जन्मतारखेवरून किंवा आपल्या ठेवलेल्या नावावरून आपण कशी व्यक्ती आहोत, अशा प्रत्येक टाईपचे व्हिडिओ आपण आपल्या ह्या चॅनलवर घेऊन येत जाणार आहोत. जर तुम्हाला आज दिलेली ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन बटन क्लिक करा, जेणेकरून आपण जेव्हाही एक नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, लाईक करायला अजिबातही विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.